ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री देवी महात्म्यम अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री देव्यै नमः. मेधा म्हणे सुरथासी मार्कंडेय सांगे शिष्यासी सूत सांगे शौनकासी पुढील कथा श्रवण करा. सिंहावलोकने करून पहा मागील अनुसंधान. महासरस्वतीने प्रतिज्ञा वचन दूता सांगेन आज्ञा आपिले. ऐकोनी देवीच्या वाक्यासी दूत क्रोधावला. मानसी त्वरे येऊनी शुंभापाशी सांगता जहाला विस्तारे. म्हणे मी देवीपाशी निश्चित तुमचा महिमा वर्णिला बहुत. परी ती तुम्हा नाही मानित युद्धाविण सर्वथा. ऐकोनी दूताचे वचन दैत्यराज क्रोधावला. दारुण सेनापती धूम्रलोचन यासी बोलता झाला. शुंभ म्हणे धूम्रलोचना घेऊन या आपली सेना आणावी ती दुष्ट ललना. केशाकर्षणे करुनी बळे टाका विव्हळ करुनी. तिचा पाठीराखा आलिया कोणी त्यातेही तत्काळ वधावे शस्त्रांनी. देव अथवा गंधर्व इंद्र अग्नी यम कुबेर यक्ष किन्नर विद्याधर. पाठीराखा असेल साचार तरी त्याचाही वध करावा. मेधा म्हणे सुरथा लागून ऐसा शुंभे आज्ञा पिला जाण. तेव्हा तो धूम्रलोचन त्वरे करून निघाला. घेऊनी 60 सहस्त्र असुर तो धूम्रलोचन महाक्रूर. हिमवंत पर्वत थोर येता जहाला तयावरी. पालाणोनी सर्व दळ तो पर्वत वेढीला सकळ. तै एकची जाहला हलकल्लोळ. देव पाहते अंबरी गुप्त रूपे तेथे राहून. इंद्रादी सर्व देवगण जगदंबेचे कौतुक पूर्ण पाहते झाले ते काळी. देवी सन्मुख धूम्रलोचन येऊनी अट्टाहास शब्द करून. उच्च स्वरे देवी लागून बोलता झाला तेधवा. म्हणे तू हो लावण्य राशी चालावे शुंभ निशुंभापाशी. जरी प्रीतीने तू न येसी तरी बळेची नेईन मी. केशाकर्षणे करून तू ते ओढून नेईन. आपुला स्वामी दाखवीन तुझ लागी सुंदरी. तेव्हा जगदंबा बोले तयाला. दैत्येश्वराने धाडिले तुझला. बळवंत दिसतोसी भला सैन्य घेऊन आलासी. जरी बळे करून नेशील तरी ही स्त्री काय करील. ऐसी चंडिका तये वेळ. ऋषी म्हणे बोलिली. ऐकोनी चंडिकेच्या बोला. धूम्रलोचन तेव्हा धावला. तव देवीने भस्म केला हुंकार मात्रे करुणी. तव देवीने भस्म केला हुंकार मात्रे करुणी. देवीच्या हुंकारे करून भस्म होता धूम्रलोचन. असुर सैन्य कोपायमान होते झाले ते काळी. 60 सहस्त्र असुर भयंकर महाक्रूर. धावते झाले देवीवर अट्टाहास्य करुनिया. मारा मारा कोणी म्हणती मेघा ऐसी गर्जना करीती. कोणी वृक्ष पाषाण टाकीती देवीवरी अति क्रोधे. शस्त्रे टाकीते झाले बहुत देवीवरी. असुर धावत यावरी चंडिका काय करीत. क्रोध पाहुनी ते काळी. धनुष्या जोडोनी तीव्र शर. निवारीला शस्त्र निकर. वृक्ष पाषाण थोर थोर छेदून या पाडिले. शक्ती परशु पट्टीशान ही खंड विखंड करुणी. सर्वही असुर सैन्य पाडिले पाही भूमीवरी तेधवा. तव देवी वाहन अतुर्बळी. सिंह पिंजारी रोमावळी. गर्जना करुणी निराळी. उरली याते मारी तसे. तेने कर प्रहारे देख. असुर मारिले कित्येक. पुच्छ प्रहारे अनेक मारुनी टाकीता जाहला. मुखे आणि वेगे करून तैसेची अधरे घेतले. प्राण नखे करुणी उत्पाटन करिता जाहला असुरांचे. मारुनी तल प्रहारासी छेदिता होय असुर शिरांसी. छिन्न भिन्न अवयवांसी करुणी रक्त प्राशित असे. ऐसे सिंहाचे महाबळ क्षया नेले असुर सकळ. हे श्रवण करोनी तत्काळ शुंभ कोपाते पावला. देवीने वधिला धूम्रलोचन. केवळ हुंकार मात्रे करून टाकिले सर्व सैन्य मारून. एकही क्षण न लागता ऐसे शुंभ निशुंभी ऐकून क्रोधे संतप्त जाहले मनी. रागे ओष्ट पुटे चावूनी विचार करीते जाहले. चंडमुंड महासुर त्याते आज्ञापी शुंभासुर. तुम्ही सैन्य घेऊन अपार सिद्ध व्हावे आताची. आणि हिमाचळी जाऊन देवीचे करा केशाकर्षण.
ओढोनी आणावी बांधोन मजपाशी ये काळी, जरी युद्धाचे ठाई जाण तुम्हासी संशय होईल पूर्ण, तरी त्याची ठाई मारून टाकावी ही मम आज्ञा. सर्वांनी शस्त्रास्त्रे करुनी मारून टाकावी भवानी, माझा संशय काही मनी धरू नये सर्वथा. करावे सिंहाचे हनन जो असे देवी वाहन, तुम्ही सैन्यासहित जाण देवी एकटी ते काय. सिंह पशुचा बडिवार कायसा तुम्हाहुनी थोर, तुम्ही देवाधिकासी अनिवार क्षणे सिंह मारावा. देवीसी मारिलिया स्पष्ट सिंह वधिला असता दुष्ट, आम्ही तुम्हावरी संतुष्ट होऊ हे जाणा निर्धारे. ती धरिली अथवा मारिली तेथे, परी बांधोनी आणा तिज येथे. आम्ही पाहू अंबिके ते कैसी स्त्री आहे ती. धूम्रलोचन महावीर हुंकारे मारिला जिने सत्वर, तिचा देह कैसा दुर्धर पाहू आम्ही कौतुके. श्रोती व्हावे सावधान आता पुढील अध्यायी जाण, चंडमुंडांचे हनन तुम्हा सांगेन निर्धारे. श्लोकाचा अर्थ येणे वर्णिला येथे वर्णिला यथार्थ, श्रवण करिता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधती. तैसेची भावे पठण करिता सर्व सिद्धी होय तत्वता, अंती पावे सायुज्यता यासी संशय नसे पै. हे महासरस्वतीचे आख्यान सुरथा सांगे मेधा ब्राह्मण, तीच कथा देवी आपण राममुखे निरूपी. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वती आख्याने षष्ठो अध्याय श्री जगदंबार्पणमस्तु. ओम श्री गणेशाय नमः. श्री देव्ये नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, ऐके जगदंबेची कथा एकाग्र चित्ते नृपनाथा, श्रवण भावे करावे. यदक्षरपद भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यता देवी प्रसीद परमेश्वरी. विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी. ओम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देव्यै नमः.